For those who don't know me, I am a son of Deepak Jyoti, brother of Shubham Shubhangi, named Shubhankar Jagate. बस एवढंच इंग्लिश पाठ केले आज मी. तर आज मी इथे स्टँड अप कॉमेडी करण्यासाठी उभा आहे. हा माझा पहिलाच प्रयोग आहे. तर बेसिकली तर मला आता खूप दगदग होत आहे खरं म्हटलं तर. तुम्हाला पाहू आता कसं सांगू तुम्हाला. तर इमेजिन करा एखादी अतिशय सुंदर मुलगी तुमच्या समोर उभी आहे. ठीक आहे. मग जसं तुम्हाला दगदग होतं ना, माहिती आहे आपली लायकी नाही तरी पण तीच भीती आता मला वाटते. कारण काय सगळे भारी दिसत आहेत, मुलंही काय भारी दिसत आहेत आणि मुलींचं तर विचारूच नका. मेकअप केल्यावर मला तर काय आवडत नाही. ठीक आहे, पण काय नाही, सिरियसली घेऊ नका, पण घेऊ शकता तरी काय हरकत नाही. आणि मुलं काय हसतायत. सकाळी 9ला आले म्हणजे आज यांनी आंघोळी केली नसेल, पण यांनी आंघोळी केली नसेल मी सांगतो. तर ठीक आहे. तर आज आपण इथे इयत्ता 4थी म्हणजे 4th इयर मराठी मीडियमची सवय आहे मला. तर 4th इयर यांचा आज फेअरवेल आहे. त्यासाठी आपण इथे सगळे जमलेलो आहोत. आणि हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आपल्या फॅकल्टी मेंबरनी आणि प्लस या टीमने खूप काम केलेलं आहे. आणि हा आज कार्यक्रम आपण करतोय. प्लीज त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. तरी या कार्यक्रमामध्ये अतिशय महत्त्वाचं व्यक्तिमत्व आपल्या इथे उपस्थित आहे. ते म्हणजे ज्याला आपण ईद का चांद असं म्हणतो. आम्ही तर ईद का चांद असं म्हणतो. ते म्हणजे आपले डॉक्टर निलेश सावळे सर. जास्त समोरासमोर येत नाही. ठीक आहे. आपल्याला आम्हाला तर त्यांनी तब्बल 1 वर्ष शिकवलं. त्यात मला फक्त एकच लाईन आठवते, ती म्हणजे ड्रॉ द केमॅप अँड गेट मला वाटलं ते इक्वेशन शिकून माझं जीवनाचं कोडे सुटेल. मला वाटलं ते इक्वेशन शिकून माझं जीवनाचं कोडे सुटेल, पण मी विसरलोच. माझं जीवनच एक कॉमेडी आहे आणि त्यात मला कोंबडं म्हणून पाठवलेलं आहे. कारण सारखं मिस सोडला जातो. जसं सांगायचं झालं तर इयत्ता 12वी मध्ये मला खूप कमी मार्क पडले. आणि आता एमकॅटचा रिझल्ट आला त्यात मी फेल झालो. काय माझं साथ सोडून गेले. तर हा 12वी मध्ये कोणाला 70च्या खाली मार्क पडलेले. लाजू नका. लव्ह यू गाईज. माझे ऍक्सिडेंट. तर मी कशी लव्ह यू म्हणून म्हणतो मी. तर चांगलं वाटतं की माझ्यासोबत ही पण तरी आहे. तर मला 12वी मार्क पडले. मग घरचे म्हणाले की यांना काय 11वी पर्यंत काय अभ्यास केला नाही, याला मशीन घेऊन द्या. माझ्या जागी दुसरं कोणी असलं असतं तर थोडं डिप्रेस झालं असतं. पण मी आतून खुश होतो कारण मला आवडता प्राणी सांभाळायला भेटत होता. ठीक आहे. कारण मला असं वाटतं की मला माणसांपेक्षा प्राण्यांचा सहवास जास्त आवडतो. कारण मला माणसांपेक्षा त्यांच्यात माणुसकी जास्त वाटते. आणखी सांगायचं झालं तर पुढली गोष्ट. पण माझ्या आई-वडिलांना माहित नव्हतं की मी महिन्यात किती केली. रात्री 3-3 वाजता मी नाही म्हणजे पहाटेचे 3-3 वाजता मी उठत होतो. खिडकी उघडत होतो. बाजूला मुलींचं हॉस्टेल होतं. समोर एक खिडकी होती, मुलींची नव्हती. हॉस्पिटल होतं, त्या हॉस्पिटलची खिडकी होती. त्याच्यावर एक घुबड असायचं. रात्रीचे 3 वाजता घुबड असायचं. मी घुबडाला बोलायचो. घुबडाला असं केलं की तुम्ही 360 टर्न घ्यायचा आणि असं करायचं. माझ्या तिथंच फोडून टाकत होता. त्याला मी बोलायचं काय वाटतं होईल का माझं. तो मला म्हणायचा तुला काय वाटतं होईल का तुझं. मी म्हणलं अरे मी तुला विचारतो. ते म्हणते तू मला काय विचारतोस. माझंच वाटवं झालं. मी म्हणलं काय झालं. तर तो म्हणला कालच माझं घर उद्ध्वस्त झालं. म्हणलं काय झालं. तर माझं झाड कापलं. म्हणलं झाड कापलं तर काय झालं. अरे माझं घर गेलं, बायको सोडून गेली मला, लेकर बाळ नाही. म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही, तू दुसरी बायको शोध, मी माझा अभ्यास करतो. ठीक आहे. तर म्हणजे आता दररोज तर घुबड भेटणार नाही मला, म्हणून मी रात्री 3-4 वाजता
धाराशिव मध्ये फिरलोय, पुण्यामध्ये फिरलोय आणि लातूर मध्ये फिरलोय. रात्री 3 वाजता. मला सांगा सगळ्यात पहिलं दुकान कोणतं उघडत असेल तुम्हाला काय वाटते रात्री 3 वाजता? मेडिकल नाही, दारू नाही, ती बंदच होत नाही. पहिलं दुकान उघडतं ते म्हणजे टपरी असते. तो सगळ्यात पहिल्यांदा कॅन्सरचं दुकान उघडतं ते म्हणजे टपरी, पानची टपरी. मी दररोज फिरायला जायचो 3-4 वेळेस मी फिरायला गेलो. 5व्या दिवशी मी गेलोच नाही. कारण का तो माझ्यावर डोळा टाकत होता. म्हटलं या भारत देशामध्ये मुलीच नाही तर मुलंही असुरक्षित आहे. ठीक आहे, आपण विषयाला भरपूर. तर 12वीमध्ये मला कमी मार्क पडले आणि आता सांगायचं झालं तर 12वीच्या मार्कामुळे माझ्यात काय फरक पडतो, म्हणजे जीवनात काय फरक पडतो. टीपीओ मला म्हणते ये तुला चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवतो, ये मोठ्या मोठ्या कंपनी दाखवतो. जेव्हा मी तिथे जातो ते म्हणते बघून घे तुझी लायकी नाही बसायची. पण काय सांगावं, बदललं आणि सीईटी मध्ये चांगले मार्क पडले आणि मी इथं आलो. इंजिनिअरिंग करतोय मी. स्टार्टिंगला मी बायो आणि मॅथ्स दोन्ही घेतलं होतं. पण मी इंजिनिअरिंग बेसिकली काय चूज केलं तर एका दलिंदर मित्रामुळे करायला. आपल्यात एक मित्र असतो, एक मुलात राहत असतो आणि एक फक्त मुलीत राहत असतो. बरोबर, फक्त मुलीत राहणारा मित्र माझा बेंचमेट होता. म्हणजे मित्र. ठीक आहे. तर तो एक दिवशी मैत्रिणीसोबत काहीतरी गप्पा मारत होता आणि त्यातच मी शब्द ऐकला IIT. पहिल्यांदा शब्द ऐकला आणि मी इकडे काहीतरी फालतू फोकस करतो. म्हणलं ठीक आहे, हा IIT करतोय म्हणलं तर आपल्याला IIT करायला पाहिजे. ठीक आहे, कालच मी ITI नाही मित्र IIT. तर कालच मला एक वाक्य सुचलं याच्यावर कि दोस्ती भी कैसी चीज है यार, दोस्ती भी कैसी चीज है यार. दोस्त ने ख्वाब देखा हमने अपना मान लिया, दोस्त ने ख्वाब देखा हमने अपना मान लिया. वो बात अलग है, वो बात अलग है कि अब वो हमें ख्वाब में भी याद नहीं करता, अब वो हमें ख्वाब में भी याद नहीं करता. हमने जान लगा दी IIT के लिए और साले ने मेडिकल में टॉप कर दिया. तर त्यांनी मेडिकल मध्ये टॉप केलं आणि याचं कारण काय, कारण आमचं कम्युनिकेशनच नव्हतं. बेसिकली आम्ही कोरोना बॅचचे विद्यार्थी. काय आमचं नशीब बघा, ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं ते कॉलेज बी बंद पडलं. झाला असतं तर कदाचित मला फायनल विचारलं असतं अरे ऍडमिशन कुठे घेणार आहे, मेडिकल मध्ये जाणार आहे का इंजिनिअरिंग मध्ये जाणार आहे. पण ते नाही झालं, रियुनियन नाही झालं. तिथं कमीत कमी त्याचं कॉलर पकडून म्हणलं असतं बघ मी बी IIT मध्ये आहे, फक्त बी पुढे आहे. ठीक आहे, तर कमीत कमी 4 शिव्या दिल्या असत्या पण बोललो असतो. आता आम्ही बोलत नाही कारण मेल इगो. आपण कधी बोलत नाही, फोन करत नाही. म्हणजे बेसिकली माझ्याकडे नंबरच नव्हता ज्याच्यामुळे कम्युनिकेशन झालं नाही. त्यासाठीच म्हणतोय की असे कार्यक्रम व्हायला हवे आणि स्टार्टिंगला बेसिकली व्हायला हवे. कारण आता 3rd इयर आणि 4th इयर हा पहिल्यांदाच सोबत बसला असं खरं म्हणलं तरी. ठीक आहे, मी यांना ओळखत नाही, फक्त आपण आपल्या यांना ओळखतात, ते आम्हाला ओळखत नाही. बेसिकली असे कार्यक्रम स्टार्टिंगलाच व्हायला हवे जेणेकरून एक कम्युनिकेशन वाढेल आणि चांगलं म्हणजे सगळ्यांनाच हे होईल. तर मी एवढंच बोलेन आणि तुम्ही केलं ते म्हणजे इंस्टाग्राम प्लीज मला फॉलो करा. तिथे खूप मोठा कॉम्पिटिटर आहे ते म्हणजे आपल्या देशात म्हणून मी ब्रेक घेतला.